नीट परीक्षेत घोटाळा करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन माथाडी युनियनने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे। युनियनच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले। नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी, दोषींवर जलदगती न्यायालयात खटला चालवावा, संबंधित मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत, विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई मिळावी, एनटीएची पुनर्रचना करण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या। गेल्याच आठवड्यामध्ये जे नीट परीक्षामध्ये जे घोटाळा झालेला आहे त्या संस्थेवर कारवाई करण्यासाठी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्याच पद्धतीनं जे या सरकारने सीबीआय चौकशी करण्याचं जे काय आश्वासन दिलेलं आहे ते सीबीआय चौकशी न करता न्यायालयीन जे कोर्ट आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली ते समिती नेमावं अशी विनंती करतो। तसेच हे जे घोटाळेबाज आहेत त्यांना त्वरित अटक करण्यात यावी। त्याच पद्धतीनं हे जे घोटाळा झालेला आहे त्याचं जलदगती न्यायालयामध्ये खटला चालवावा यासाठी आम्ही आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना निवेदन दिलेलं आहे। जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना आम्ही सांगण्यात आलेलं आहे की जर काही लवकरात लवकर हे घोटाळेबाजांना अटक करून जलदगती न्यायालयामध्ये जर काही केस नाही चालवला तर आम्ही विद्यार्थी नीट परीक्षेमध्ये जे भाग घेतलेले होते ते विद्यार्थी, त्यांचे पालक व वंचित बहुजन जनरल कामगार युनियन कोल्हापूर व तसेच महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल। यावेळी सलमा मेमन, सतीश दुधगावकर, रघुनाथ कांबळे, संभाजी कागलकर, देवेंद्र कांबळे, भीमराव कोरगे आदी पदाधिकारी उपस्थित होते। वेफेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।